हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अशोक चव्हाणांच्या हाती कमळ, देवेंद्र फडणवीस बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश, राजकीय आयुष्याची नव्याने सुरुवात करतोय। पक्षप्रवेशानंतर चव्हाणांची प्रतिक्रिया। अशोक चव्हाण राष्ट्रीय उंचीचे नेते, देवेंद्र फडणवीसांकडून चव्हाणांना राज्यसभेत पाठवण्याचे संकेत। अशोक चव्हाण राज्यसभेवर गेल्यास नारायण राणे लोकसभा लढवण्याची शक्यता। पियुष गोयल, भागवत कराड, नारायण राणेंना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाणार, सूत्रांची माहिती। अशोक चव्हाणांना राज्य मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपद हवं होतं, मात्र त्यांना राज्यसभेवर पाठवून राजकारणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न। पृथ्वीराज चव्हाणांची अशोक चव्हाणांवर बोचरी टीका। मोदींनी संसदेत चव्हाणांवर घोटाळ्याचा आरोप केला होता। काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथलांचा हल्लाबोल, तर आदर्श घोटाळ्याचा निकाल कोर्टानं आमच्या बाजूने दिला, अशोक चव्हाणांचं प्रत्युत्तर। विरोधातील काही नेत्यांची आमच्यासोबत चर्चा, ज्या नेत्यांच्या येण्यानं फायदा होईल त्यांच्याशी चर्चा करतो, फडणवीसांचं वक्तव्य। तर भाजपचे आमदार खासदार आमच्या संपर्कात, नाना पटोलेंचा पलटवार। पक्षात मनमानी कारभारावर निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने तयारी नव्हती। वृत्तपत्रातील मुलाखतीतून अशोक चव्हाणांकडून नाना पटोलेंच्या कार्यपद्धतीवर रोष व्यक्त। मला नाही अब्रू, मी कशाला घाबरू, अशी भाजपची गळ। अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशावरून उद्धव ठाकरेंची खरमरीत टीका। तर एक भ्रष्टाचारी भाजपात आला, हा महाविकास आघाडीला नाही भाजपलाच धक्का असल्याचंही केलं विधान। अजित पवार गटाची देवगिरी निवासस्थानी महत्त्वाची बैठक सुरू। राज्यसभेच्या उमेदवारी संदर्भात बाबा सिद्दीकी, भुजबळ, तटकरेंच्या नावाची चर्चा, मात्र पार्थ पवारांना उमेदवारी देण्याची आमदारांची मागणी। चव्हाणांच्या भाजपमधील पक्षप्रवेशाने नांदेड भाजपचा हक्काचा जिल्हा होण्याची शक्यता। तर नांदेड काँग्रेसचा बालेकिल्ला, नांदेडमध्ये काँग्रेसचाच खासदार निवडून येणार, नाना पटोलेंचा दावा। विविध मागण्यांसाठी दिल्लीत हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।